नमस्कार मित्रांनो, दत्त संप्रदायामध्ये गुरु परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान दत्तात्रयांनी आणि त्यांच्या अवतारांनी ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य केले त्या स्थानांना आजही जागृत देवस्थाने मानली जातात. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशाच 9 प्रमुख दत्तस्थानांची माहिती आणि दत्तप्रभूंनी तिथे वास का केला याचे रहस्य जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, बघूया दत्तांचे स्थाने. प्रथम गिरनार पर्वत, जुनागड, गुजरात. या ठिकाणी दत्तांनी वास का केला हे भगवान दत्तात्रयांचे अखंड तपश्चर्या स्थान मानले जाते. 10,000 पायऱ्या चढून गेल्यावर दत्तात्रयांच्या पादुकांचे दर्शन होते. हे स्थान दत्तगुरूंचे निवासस्थान मानले जाते, जिथे ते आजही अदृश्य स्वरूपात वास्तव्य करतात. पुढील स्थान पिठापूर, आंध्र प्रदेश. दत्तगुरूंचा कलियुगातील पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचे हे जन्मस्थान आहे. त्याला पादगया क्षेत्र असे म्हणतात. येथील दत्त पादुकांचे दर्शन घेतल्याने पितृदोष निवारण होतो अशी श्रद्धा आहे. पुढील स्थान कुरवपूर, कर्नाटक. श्रीपाद श्रीवल्लभांनी आपल्या अवताराचा शेवटचा काळ आणि तपश्चर्या कृष्णा नदीच्या या बेटावरती केली. अत्यंत शांत आणि ऊर्जेने भरलेले हे स्थान साधकांसाठी पवित्र मानले जाते. पुढील स्थान कारंजा, लाड, महाराष्ट्र. दत्तगुरूंचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती यांचे हे जन्मस्थान आहे. येथे श्री नृसिंह सरस्वतींच्या पादुका असून हे ठिकाण विदर्भातील प्रमुख दत्तक्षेत्र आहे. पुढील स्थान औदुंबर, सांगली, महाराष्ट्र. श्री नृसिंह सरस्वतींनी ही काळ वास्तव्य करून चातुर्मास अनुष्ठान केले होते. येथे औदुंबराच्या वृक्षाखाली विमल पादुका आहेत असे मानले जाते. येथे भक्तिभावाने सेवा केल्यास व्याधींपासून मुक्तता मिळते. पुढील स्थान नरसोबाची वाडी, कोल्हापूर, महाराष्ट्र. कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावरती वसलेले हे स्थान श्री नृसिंह सरस्वतींचे 12 वर्षाचे निवासस्थान हेच. येथे मूर्ती नसून श्री गुरूंच्या मनोहर पादुका आजही आहेत. आजही येथे प्रत्यक्ष दत्तप्रभूंचा वास असल्याचे मानले जाते. पुढील स्थान गाणगापूर, कर्नाटक. श्री नृसिंह सरस्वतींनी येथे 23 वर्ष वास्तव्य केले आणि अनेक लीला केल्या. येथे भीमा आणि अमरजा नद्यांचा संगम असून निर्गुण पादुका त्या ठिकाणी आहेत. आजही दत्त महाराज या ठिकाणी दुपारी भिक्षेसाठी येतात अशी श्रद्धा आहे. पुढील स्थान माहूरगड, नांदेड, महाराष्ट्र. हे स्थान श्री दत्तात्रयांचे विश्रांती स्थान मानले जाते. येथे रेणुका मातेचे मंदिर असून दत्तप्रभू या ठिकाणी दररोज शयनासाठी येतात असे मानले जाते. पुढील स्थान अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र. दत्तगुरूंचे अवतार मानले जाणारे स्वामी समर्थ महाराज यांनी येथे प्रदीर्घ काळ वास्तव्य केले. हे स्थान स्वामींच्या लीलांनी पावन झालेले स्थान आहे. सोबतच कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान अक्कलकोट आहे. तर आज आपण हे प्रमुख दत्तस्थाने बघितली. मित्रांनो, या प्रत्येक ठिकाणी दत्तात्रयांचे चैतन्य आजही अनुभवता येते. तुम्ही या ठिकाणी भेट दिली आहे का? मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेणेकरून नवनवीन व्हिडिओची अपडेट सर्वप्रथम तुमच्या जवळ येईल. प्रसाद राजन, राजन ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी. धन्यवाद. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.